आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 यंदा परिवर्तनाच्या ऐतिहासिक लढ्यासाठी सज्ज झालाय। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे समीकरण जुळवून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या महाभागांपेक्षा जनतेसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत असणारे आणि अडीअडचणींमध्ये आधारवट ठरणारे शिवसेना उमेदवार प्रवीणभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला विजयी करत यंदा परिवर्तन घडविण्याचा ठाम निश्चय मतदारांनी केलाय। खींच के तान धनुष्यबाण ही घोषणा आता मतदारांसाठी परवलीचा शब्द ठरली आहे। पंचवटीतील मेरी आणि म्हसरूळ परिसराचा समावेश असणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तन घडविण्याची संधी मतदार हे सन 2017 पासून शोधत होते। आताच ही संधी चालून आल्याने त्याचे सोने करण्याचा निर्धार मतदारांनी रविवारी झालेल्या प्रचार कार्यालयाच्या उपस्थितीद्वारे दाखवून दिला। या प्रभागातील प्रवीणभाऊ रमेश जाधव 1 ड, गणेशभाऊ चिंतामण चव्हाण 1 ब, उर्मिलाताई सुनील निरगुडे 1 क, नयनाताई रवींद्र रामवंशी 1 अ यांना संधी नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल नागरिकांनी शिवसेना नेतृत्वाचे आभारही व्यक्त केले। सोमवारी शिवसेना उमेदवारांनी प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली वृंदावन नगर, स्नेहनगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, गुलमोहर नगर आदी भागातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या। यावेळी मतदारांनी प्रवीण जाधव आणि सहकाऱ्यांचे स्वागत करताना विजयासाठी आशीर्वाद दिले। लोकप्रतिनिधी नसताना प्रवीण जाधव यांनी प्रभागात केलेली कामे असो वा कोविड सारख्या संकटात नागरिकांच्या हाकेला धावून जाणे असो, यातून आपल्या सामाजिक ठेवेचा ठसा उमटविल्याचे गौरवोद्गार मतदारांनी काढले। यंदा आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तन घडविणारच असा विश्वास मतदारांनी व्यक्त केलाय। शिवसेना पक्षाची अधिकृत निशाणी आहे धनुष्यबाण। शिवसेना पक्षाचे अधिकृत प्रभाग क्रमांक 1 ब, गणेश चिंतामण चव्हाण अनुक्रमांक प्रभाग क्रमांक 1 क, पूर्वी 5:30 वाजेपर्यंत निशाणी लक्षात ठेवा, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। ताई काय सांगाल? माझे नाव अश्विनी प्रशांत बडदिवे, मी इथली स्थायिक राहणारी आहे, नागरिक आहे। माझी अशी अपेक्षा आहे की नवीन 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 चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, जे आपल्या प्रभागामध्ये छोट्या छोट्या ज्या दुरुस्ती आहेत, छोट्या ज्या कमतरता आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे। गार्डन, रस्ते, जे मुले शाळा सोडून नुसता मोबाईल घेऊन खेळतात त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे। त्याच्यानंतर गार्डन, उद्याने यांचं परत सुशोभीकरण केलं पाहिजे। त्याच्यानंतर महिलांसाठी छोटे उद्योग चालू केले पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना, आणि सुशिक्षित आणि असे सुशिक्षित समजदार असे आणि बदल घडवून आणणारे आम्हाला उमेदवार आहे। जसे आता आमच्या प्रभागामध्ये उभे असलेले 4 जण, नयना रामवंशी, त्याच्यानंतर प्रवीण दादा, त्याच्यानंतरून निरगुडेताई, त्याच्यानंतरून चव्हाण दादा यांच्यासारख्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे। ते सगळेचे सगळे उमेदवार, त्यात 2 शिक्षक आणि 2 इंजिनियर आहेत, आणि सुशिक्षित उमेदवार असेल तर तो आपल्या समाजाला, प्रभागाला, सगळ्यांना, महिला असो पुरुष असो
छोटे मुलं असो सगळ्यांना पुढे घेऊन जायला मदत करतील. त्याच्यामुळं आपण अशा उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे, जसे आता शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत त्यांना. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहिला? वृंदावन नगर, प्रभाग 1 येतो ना हा? प्रभाग क्रमांक 1. तिथं काय काय समस्या आहेत? पाणी, गटार, रोड आणि गार्डनची हालत खराब आहे. तर इथं हे 4ही पक्ष उमेदवार निवडून येतील अशी आणि एवढ्याची चांगली कामं असल्यामुळं यांना निवडून द्यावा अशी मी नम्र विनंती करतो. कोण कोण उमेदवार आहेत? नैना, रामवशी, निरगुडे, चव्हाण आणि जाधव. तर हे सगळे लोक व्यवस्थित काम करतील आणि आम्हाला सगळ्याला हीच अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे. तुम्हाला आता जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून यावं, किंवा तुमचं मत काय की आपण तुम्हाला जो आहे मतदार आपला उमेदवार त्याच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? कामं व्यवस्थित झाले पाहिजे सगळ्यांनी आणि कॉपरेशन पाहिजे त्यांचं नागरिकांशी, की येऊन ॲटलिस्ट विचारलं गेलं पाहिजे की काय तुमचं समस्या आहे, काय हे सगळं विचारलं गेलं पाहिजे आणि व्यवस्थित कामं झाली पाहिजे. अडीअडचणी वॉर्डाचे बघितले गेले पाहिजे प्रभागाच्या. तुम्हाला काय वाटतं की कोण हे काम करू शकतं? कामं स्पेसिफिक सांगू नाही शकत उमेदवार कोण निवडून येईल, पण सगळ्यांनी विचार करून व्यवस्थित मतदान केलं पाहिजे, एवढंच की जे आपल्या फ्युचरमध्ये कामं होतील असं. लाडक्या बहिणीबद्दल काय सांगाल आपण? चांगलीच योजना काढलेली आहे लाडक्या बहिणीची. त्याच्या सर्वसामान्यांना त्याचा खूपच चांगला महिलांना फायदा होतो आहे लाडक्या बहिणीचा. तर योजना चांगली आहे आणि महिलांचा विचार करून असेच काहीतरी चांगल्या व्यवस्थित रोजगार वगैरे निर्माण केला पाहिजे, सगळ्यांनाच मिळाला पाहिजे असं मला वाटतं. नक्की तुम्हाला वाटतं का या चौघं येतील? तर पाहिजे, शिवसेनेचं आहे तसं काम व्यवस्थित आहे, तर आले तर पाहिजे. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र न्यूज, नाशिक.